सागर, मला तुझ्याशी काही बोलायचं. गेले काही दिवस आपल्या दोघांच्याही मनाचा कोंडमारा झालाय. कारण जरी वेगळी असली ना तरी घुसमट तीच आहे. मी पूर्वीच्या काही गोष्टी तुला आधीच सांगायला हव्या होत्या, पण मी नाही सांगू शकले. या गोष्टीचा अजूनही माझ्या मनात पश्चाताप आहे. पण आता तुला माझ्या बाबतीतलं सत्य कळलंय. तरीही आज सगळी बंधनं सोडून सगळी लाज बाजूला ठेवून मला तुला खरं सांगायचं. माझं दुःख, माझ्यावर झालेला अन्याय, हे सगळं एका बलात्कारामुळे. सुदेम, ठीक आहे, मला नाही ऐकायचंय काही. प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच सांगत आलास आणि मी सुद्धा गप्प बसले. पण आज मी तुझं काही ऐकणार नाहीये सागर. आज मी तुला सगळं सांगणार आहे आणि तू ऐकून घेणार आहेस. त्या रात्री मी वक्तृत्व स्पर्धेहून घरी येत होते. जिंकून आलेले, आता ट्रॉफी होती. खूप आनंदात होते. वाटेत माझी रिक्षा बंद पडली. चालत घरी यायला निघाले. अचानक मागून दोन हात आले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. आणि खेचून मला गाडीत कोंबलं. आणि त्याने माझ्यावरती बस. बस. पुढे मला काही ऐकायचं नाही. सागर, जे तू ऐकूही शकत नाहीयेस ना ते मी भोगलंय. त्या रात्री, त्या वेळी माझ्या शरीरावर, माझ्या मनावर झालेला जखमा अजूनही बुजलेल्या नाहीये. एका रात्री
माझी सगळी स्वप्न राख झाली. माझं सगळं आयुष्यात संपून गेलं रे. असं वाटलं की मी अंधारात जगतीये आणि माझ्या पुढे फक्त काळोख आहे. पण मग मला तू दिसलास. तुझ्या रूपाने प्रकाशाचा झोत माझ्या आयुष्यात आला. तू हात पुढे केलास आणि माझाही हात नकळत पुढे झाला. मला तुझ्या आधाराची गरज होती. आपलं प्रेम क्षणभंगूर नसून ते रुजत केलं. ते फुललं ना, त्याचं सगळं श्रेय तुला. नंतर नवरा बायको म्हणून एकमेकांची कायम साथ द्यायची असं आपण ठरवलं. सागर, तेव्हा मी घाबरले. मी ठरवलं होतं तुला सगळं खरं सांगायचं. जेव्हा जेव्हा मी पाऊल उचलला ना, तेव्हा कधी तू, तर कधी ताई आत्या, तर कधी पप्पांनी मला थांबवलं. शेवटी सत्य समोर आलंच. हे असं तो कोणत्या वेळी, कोणत्या पद्धतीने. सागर, आज मी तुला सगळं खरं सांगितलंय. आता माझा स्वीकार करायचा की नाही ही तुझी मर्जी. पण सागर, माझ्यावर ज्यांनी अन्याय केलाय ना, मी त्याला कधीच माफ करणार नाही. मी त्याला शोधणार आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि ती मीच देणार आहे. काल मुक्ताला भेटले होते.
रात्रभर झोप नाही लागली. खूप वाईट परिस्थिती आहे रे तिची. एका बाजूला खूप लाज वाटतेय, शिवाय सागरला सांगितलं नाही म्हणून गिल्टी फिलिंग आहे. तिच्याकडे बघितलं आणि रडूच आवरलं नाही मला. तू तिच्याकडे बघशील ना, एवढी वीक झाली ना ती, तू ओळखणारही नाहीस तिला. खूप त्रास करून घेते स्वतःला. मला कळतच नव्हतं कसं समजावू तिला. ज्योती, कुणाची इतकी दया येते तुला? त्या मुक्ताची? अगं पुरे ना आता, ती आणि तिचं नशीब. तू कशाला इतकी काळजी करतेस? आणि काय ग, तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? ज्या मुलीने तुझा अपमान केला, तुला बिझनेस पासून दूर केलं, तिच्याच मागे मागे करतेस तू. तुला काही कळतं काय? इनफ! आम्ही काय वागतोय ते आम्हाला सगळं व्यवस्थित कळतंय. आणि कोणाशी कसं वागायचं, आमचं बरोबर आहे की नाही, हे सगळं आम्हाला व्यवस्थित कळतंय. आणि नसेल कळत तर आमचं आम्हाला नीट ठरवतंय. तू आता आमच्यामध्ये जराही बोललेलं मला आवडणार नाही. इनफ! ज्योती मुक्ताला भेटायला गेली होती आणि मी सुद्धा जाणार आहे. इनफ! एक शब्दही बोलू नकोस मला. नॉट नाव. मुक्ताने सगळं सांगून टाकलंय. त्यामुळे परिस्थिती अजूनच विचित्र झाली. इतके दिवस हा विषय कसा तरी टाळत होतो, कशी तरी वेळ मारून येत होतो. पण आता काय? आता तर मीच उरलो. डोकं सुन्न झालंय, काही कळतच नाहीये काय करू, काय सांगू, कसं सांगू. याचा परिणाम काय होणार? परिणामांची कल्पना इतक्या स्पष्ट शब्दात दिली आहे मुक्ताने, खूप घाबरायला झालंय. काय करावं काहीच सुचत नाही. आता सत्य सोडून माझ्याकडे बोलायला काहीच उरलं नाहीये. प्रश्न इतकाच उरतो की हे सत्य तिला दुसऱ्या कोणाकडून कळलं तर काय होईल? नाही नाही, मुक्ताला सत्य कळलं पाहिजे आणि ते माझ्याकडूनच कळलं पाहिजे.
मला धैर्य दाखवायलाच हवं. मग काही झालं तरी चालेल. किती छान. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. हो हो चालेल ना. बरं ठेवू. एक मिनिट. चहाबद्दल धन्यवाद. आता आणखीन एक उपकार करा माझ्या. उद्यापासून कृपया माझ्या ऑफिसमध्ये माझ्याबरोबर काम करायला येऊ नका. नाही काही बोलू नको सर. हे जे मुक्ताचं आणि तुझं बिनसलंय, तुमचं एकमेकींशी पटत नाही वगैरे जे नाटक होतं ना, मला फसवण्यासाठी केलेलं, ते आता मला कळलंय. हा नाही मी फसले, माझीच चूक आहे. पण आता यापुढे मला तुम्ही दोघी नाही फसवू शकत. ठीक आहे. तेव्हा कृपया उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही. चला हे मान्य तरी केलं की तुम्ही फसलात नाही का. आम्हाला तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर द्यायचं होतं आणि मला असं वाटतंय की त्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो. तसंही तुमच्या हाताखाली काम करायचा मला आता कंटाळाच आला होता. तुम्ही आपणच सांगितलं येऊ नको, फारच बरं झालं. कुरियर मुक्ता सरदेसाई सांग. माझ्या नावाने कोणी कुरिअर पाठवलं असेल? मुक्ता अभिनंदन. सरदेसाईंच्या घरातली सून म्हणून परत एकदा वावरायला लागलीस ह्याबद्दल अभिनंदन. तुझ्या धाडसाचं, तुझ्या निर्लज्जपणाचं कौतुक करण्यासाठी हे पत्र. एवढं सगळं रामायण महाभारत घडलं, माथ्यावरचा कलंक उघडा झाला, तरीही तू उजळ माथ्याने वावरायला लागलीस. मानलं तुला. एक हितचिंतक म्हणून 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तुझ्या सासरकडल्याने तुझा स्वीकार केला असेल अशा भ्रमात राहू नकोस. तुझा भूतकाळ सर्वांच्या मनात ठसठसतोय. कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच. आणि सागर तरी नवरा म्हणून तुझ्यावर आता विश्वास ठेवेल का? विचार कर. संशयाचा किडा मनात शिरला तर उद्या हे बाळ तरी माझंच कशावरून असं म्हणायलाही तू मागे पुढे पाहणार नाही. सागर, सागर